Zee24 एक पाऊल पुढे. आणि अगदी बातमीपत्राच्या सुरुवातीलाच यावेळेला एक ब्रेकिंग न्यूज येते, ती म्हणजे अजित पवारांनी असभ्य भाषेमध्ये शेतकऱ्यांची चेष्टा केल्याचं प्रकरण ताजं असतानाच आता राष्ट्रवादीचेच नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री विजयकुमार गावित यांनी मेडिकलच्या विद्यार्थ्यांना शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस झालेला आहे. अकोल्याच्या गोयंका डेंटल कॉलेजचे विद्यार्थी आणि पालक त्यांच्या तक्रारी घेऊन विजयकुमार गावित यांच्याकडे गेलेले होते. या विद्यार्थ्यांना दिलासा देण्याऐवजी गावित यांनी त्यांना अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केलेली आहे. कॉलेज व्यवस्थापनाकडून होणाऱ्या अन्यायाची दाद मागण्यासाठी गेलेल्या विजयकुमार गावित यांनी विद्यार्थी आणि पालकांची तक्रार ऐकून घेण्याऐवजी त्यांना शिव्यांची लाखोली वाहिलेली आहे. पुरोगामी आणि सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री पदावरती बसलेल्या या विजयकुमारांची शिव्यांची लाखोली कॅमेऱ्यामध्ये देखील कैद झालेली आहे. अकोल्यामधील डेंटल कॉलेजमधील ही तक्रार आहे या विद्यार्थ्यांची. ब्रेकिंग न्यूज, विजयकुमार गावित यांनी विद्यार्थ्यांना अक्षरशः शिवीगाळ केलेली आहे. हे विद्यार्थी डेंटल कॉलेजचे विद्यार्थी आहेत, मात्र त्यांची तक्रार ऐकून घेण्याऐवजी त्यावरती कुठला तरी तोडगा काढण्याऐवजी त्यांनी केलेली शिवीगाळ आता पाहूयात. सर म्हणजे आता आम्हाला एक मिनिट हो बाहेर जातो पण जातो की नाही होतं ते मी करणार नाही. तू काय स्वतःला शहाणे समजा सर. नाही तसं नाही सर. तुम्हाला सांगितलं करतोय विचार त्या माणसाला सकाळपासून बोलवलं मी ते माने लागलाय आणि जास्त आगाऊपणा करतात. 15 दिवस झाले तर 15 दिवस झाले काय तुम्हाला हे मी आहे म्हणून होऊ लागले ते विचारानं त्यांना बोलवून घेतलं. सांगितलं शिवी देऊ नका सर. बाहेर जा. मूर्ख झाले करायला लागलो इथे इतकी मेहनत घेऊन करतोय आगाऊपणा करतोय. तुम्हाला भेटतो म्हणून आगाऊपणा काय तुम्हाला सिंपतीने विचारायला सिंपतीने सांगितलं ना बिलकुल करणार नाही. जा कुठे जायचं ते सांगतो. बाहेर सर म्हणजे आता आम्हाला बाहेर नाही म्हटलं ना एक मिनिट हो बाहेर जातो पण जातो की नाही होतं ते मी करणार नाही. तू काय स्वतःला शहाणे समजा सर. नाही तसं नाही सर. तुम्हाला सांगितलं करतोय विचार त्या माणसाला सकाळपासून बोलवलं मी ते माने लागलाय आणि जास्त आगाऊपणा करतात. 15 दिवस झाले तर 15 दिवस झाले काय तुम्हाला हे मी आहे म्हणून होऊ लागले ते विचारानं त्यांना बोलवून घेतलं. सांगितलं मी शिवी देऊ नका सर. बाहेर जा. मूर्ख झाले करायला लागलो इथे इतकी मेहनत घेऊन करतोय आगाऊपणा करतोय. तुम्हाला भेटतो म्हणून आगाऊपणा काय तुम्हाला सिंपतीने विचारायला सिंपतीने सांगितलं ना बिलकुल करणार नाही. जा कुठे जायचं ते सांगतो. बाहेर सर म्हणजे आता आम्हाला बाहेर नाही म्हटलं ना एक मिनिट हो बाहेर जातो पण जातो की नाही होतं ते मी करणार नाही. तू तर विजयकुमार गावितांची जी शिव्यांची पाठशाळा आहे ती आपण बघितलेली आहे आणि याची जी संपूर्ण झळ पोहोचलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना ज्यांनी मेडिकलसाठी ऍडमिशन घेतलेली होती त्यातील काही विद्यार्थी आज आपल्याबरोबर आपल्या स्टुडिओमध्ये आहे. काय नेमकं हे प्रकरण आहे ते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. आपण थेट पोहोचलात अनेक मंत्र्यांकडे, आपण या संदर्भातली तक्रार दाखल केली, मात्र नेमकं झालं काय तुमच्याबरोबर हे आपल्या प्रेक्षकांना जाणून घ्यायचं. सर 2011-12 साली आम्ही डेंटल कॉलेजला ऍडमिशन घेतली. कॅप थ्रू आमचे 6 मुलं आहेत त्याच्यातले. त्याच्यानंतर कॉलेज 1 वर्ष रेग्युलर चाललं. प्रॅक्टिकल, इंटरनल वगैरे सर्व गोष्टी झाल्या. पूर्ण अभ्यासक्रम आम्ही पूर्ण केला आणि 2 दिवस आधी एक्झामच्या 2 दिवस आधी आम्हाला कळवण्यात आलं की तुमची एक्झाम होणार नाही, तुमचे हॉल तिकीट येणार नाहीत. त्याचा पाठपुरावा केला असता आमच्या लक्षात आलं की हे प्रकरण हायकोर्टामध्ये चालू आहे. मग त्याच्यानंतर आम्ही हायकोर्टामध्ये 1 वर्ष तारखा केल्या. 1 वर्ष हायकोर्टामध्ये लढलो. त्याच्यानंतर 1 वर्षाने आम्हाला निर्णय भेटला हायकोर्टाचा की 28 फेब्रुवारीपर्यंत या मुलांची ट्रान्सफर अदर कॉलेजला करण्यात यावी आणि हे कॉलेज बंद करण्यात यावी. आणि हे स्टेट गव्हर्नमेंटला ऑर्डर होती हायकोर्टाची, आमच्याकडे ऑर्डर आहे. 28 फेब्रुवारी निघून गेलेली आहे सर आणि त्याच्यानंतर आणखीन काही झालेलं नाही. तर कोर्टच्या तारखा चालू असताना आम्ही या संबंधित पूर्ण मंत्र्यांना भेटलो होतो. तर ते म्हणायचे कोर्टात चालू आहे तुमचं मॅटर, कोर्टच्या बाहेर येऊ द्या. आता कोर्टच्या बाहेर आलेलं आहे त्याच्यानंतर असं एक पण मंत्री सोडले नाही, त्यांना आम्ही निवेदन दिलं नाही. सध्या विधानसभा चालू आहे, तिथे लक्षवेधी पण झाली, तरी काही फरक पडत नाही. आणि त्याच्यानंतर हा असा प्रकार घडलेला आहे. मग आम्ही करायचं काय?
खरोखरच आहे तुमचा जो प्रश्न आहे की नेमकं तुम्ही करायचं काय, कारण आता तुमच्याकडून फी दिली गेलेली आहे, अभ्यास केला गेलेला आहे, मात्र तरी देखील तुमच्या बाजूनं कोणी लढताना दिसून येत नाही. मात्र निश्चितच आहे यावर आपण आणखी चर्चा करूया. मात्र तत्पूर्वी वैद्यकीय शिक्षण मंत्री विजयकुमार गावित यांनी मेडिकलच्या विद्यार्थ्यांना नेमकी कशा प्रकारे शिवीगाळ केली ते पुन्हा एकदा पाहूयात. सर म्हणजे आता आम्हाला बाहेर नाही म्हटलं ना, एक मिनिट हो बाहेर जातो पण जातो की नाही होतं ते मी करणार नाही. तू दोन काय स्वतःला शहाणे समजा सर नाही तसं नाही सर. तसं नाही म्हणजे तुम्हाला सांगितलं करतोय इतकं बिचार त्या माणसाला सकाळपासून बोलवलं मी, ते मागे लागलाय आणि जास्त आगाऊपणा करतात. 15 दिवस झाले तर 15 दिवस झालं काय तुम्हाला हे मी आहे बोलून होऊ लागले, ते बिचारांना त्यांना बोलवून घेतलं, सांगितलं तुम्ही कळत नाही का? 15-20 आपण ऐकलत कशा प्रकारे नेमकं गावित यांचं काय म्हणणं ते. अकोल्याचं जमनलाल गोयंका डेंटल कॉलेजचे जे हॉस्पिटल आहे त्या ठिकाणचे हे विद्यार्थी 2011-12 मध्ये तिसऱ्या फेरी अखेर विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रवेश मिळालेला होता. त्यानंतर परीक्षेपूर्वी 2 दिवस फक्त बाकी असताना हॉल तिकीट मिळणार नसल्याचा कॉलेजनं खुलासा केला. मान्यता रद्द झाल्याची माहिती विद्यार्थ्यांपासून लपवण्यात आलेली होती. तर 2012 डिसेंबरमध्ये नागपूर कोर्टाचा एक निर्णय आला, तो म्हणजे 22 मे पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना इतरत्र प्रवेश देण्याचे आदेश देण्यात आलेले होते. कोर्टाच्या आदेशाचीही कॉलेजकडून पायमल्ली करण्यात आलेली आहे. तर आजही विद्यार्थ्यांना कुठल्याच महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळालेला नाहीये. अनेक मंत्र्यांकडे विद्यार्थ्यांनी ही कैफियत देखील मांडलेली आहे. मात्र विद्यार्थी अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. अजित पवारांची एका बाजूला अपसरे नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री विजयकुमार गावित यांनी मेडिकलच्या विद्यार्थ्यांना शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालेला आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.